शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत निघालेला बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा मोजरीवरून वर्ध्याच्या दिशेने रवाना झालाय। आंदोलनात गोळ्या खाऊ पण आता माघार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। उद्या प्रचंड संख्येने शेतकरी बाहेर निघेल आणि प्रत्येक घरातला एक शेतकरी जरी बाहेर पडला तर सरकार झुकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तर बच्चू कडूंनी एल्गार पुकारलेला आहे राज्यातल्या शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातला आणि गेल्या काही दिवसात त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढलेला यात्रेच्या माध्यमातून आणि आता आंदोलनात आपल्यावर गोळ्या चालवल्या तरी माघार नाही अशा प्रकारे अतिशय आक्रमक आणि निर्धाराची भूमिका त्यांनी घेतली आहे। त्यामुळे कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा हा ट्रॅक्टर मोर्चा राज्यातल्या सरकारला खडबडून जाग करण्यात यशस्वी होतो का आणि कर्जमाफीचा निर्णय घ्यायला भाग पाडतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सगळा विचार करून तुम्ही जे म्हटलं तेच आम्ही मागतोय। 7-12 कोरा म्हणणारे मुख्यमंत्री मागं बोलले होते, त्यांनी मीटिंगही घेतली होती आणि मग मीटिंग नंतर काहीच नाही आणि एका इकडे कर्जमुक्ती नाही, दुसऱ्या इकडे भावही नाही। सोयाबीन अजूनही खरेदी केंद्र सुरू केले नाही, कापूस 6 ते 7 हजाराच्या अंदर विकावं लागतं आहे, मक्याचे तेच हाल आहे। आम्ही निश्चय केलेला आहे का इथं पाय घासून मेल्यापेक्षा आंदोलनात गोळी घेऊन मरणारे अधिक, तितक्यानं राहिलेल्या शेतकऱ्याला न्याय तरी भेटेल कम से कम।